नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स विषयामधील चॅप्टर नंबर 11 स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी या चॅप्टरमधील जो पार्ट नंबर सेकंड आहे तो आहे सब डिवाइडेड बार ग्राफ्स. आता सब डिवाइडेड बार ग्राफ्स हे आपल्याला कशा पद्धतीने काढला जातो, ग्राफ्स काढताना सगळ्यात महत्वाच्या नियम्स काय आहेत त्या गोष्टी आपण समजावून घेऊया. आता सब डिवाइडेड बार ग्राफ याचा अर्थ जे बार आहे त्याच्यामध्ये सब डिवाइडेड भाग केले जातात. त्याच्यामध्ये भाग 2 असतील 3 असतील, ते जो स्तंभ आहे त्या स्तंभामध्ये भाग केले जातात. उदाहरणार्थ समजा हा एक स्तंभ आहे, हा स्तंभ आहे, ह्याच्यामध्ये समजा हा स्तंभ आहे, ह्याच्यामध्ये 2 किंवा 3 भाग केले जातात. त्याला सब डिवाइडेड बार ग्राफ्स म्हणतात. जो बार आहे त्या बारचे सब डिवाइडेड भाग केले जातात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्यामध्ये तो आहे तो स्केल, त्याला प्रमाण. स्केल हा कायमस्वरूपी स्केल जे असतं, स्केल ऑन वाय ऍक्सिस वर असतं, ऑन वाय ऍक्सिस. स्केल कधीही ग्राफच्या, आपण ज्यावेळेला ग्राफ काढतो, ग्राफ पेपर असतो, ग्राफ पेपरच्या उजव्या बाजूला वरच्या साईडला स्केल असतं. स्केल वाचल्याशिवाय तुम्हाला नक्की ग्राफ काय आहे, कसा कशाचा ग्राफ आहे कळत नाही. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं स्केल इम्पॉर्टंट आहे. स्केल वाचल्यानंतर तुम्हाला ग्राफ लक्षात येतो की काय आहे. त्या स्केलच्या खाली ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू दिलेलं असतं. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती हे तुम्हाला इथे दिलेलं असतं. 1 सेंटीमीटर म्हणजे हाऊ मच, म्हणजे इथे दिलं असतं 1 सेंटीमीटर म्हणजे किती हे तुम्हाला दिलेलं असतं. आता सब डिवायडेड बार ग्राफ करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजा 2 असेल 3 असेल तर तुम्हाला इथे द्यावं लागतं की समजा हे असं ब्लॉक असेल आणि अशा आडव्या रेषा असतील तर ह्याला काय म्हणायचं. नुसतं ब्लँक आहे तर ह्याला काय म्हणायचं. तर तिसरा असेल, समजा हे तुम्ही असं लिहिल्याने पूर्णपणे असं ब्लँक आहे आणि अशा रेषा आहेत, ह्याला काय म्हणायचं. म्हणजे तुम्ही काहीही डिझाईन करू शकता, जास्त किचकट डिझाईन करायची नाही, कारण नुसतं डिझाईन करत बसला तर तुमचा किती वेळ गेला हे कळणार नाही. साधे सिंपल डिझाईन तुम्ही करू शकता. एक तिरक्या रेषा, ब्लँक आणि तिरक्या रेषा करू शकता किंवा उभ्या रेषा आडव्या रेषा करू शकता. जास्त सस्पेन्शनला पूर्णपणे ब्लॅक करत बसणे, त्यातच एक वेळ घालवणं असं काही प्रकार करायचा नाही. हे इम्पॉर्टंट आहे. स्केल मोस्ट इम्पॉर्टंट हे स्केल असतं. आता आपण बघूया ग्राफ पेपर कसा असतो. बघा, ग्राफ पेपर तुम्ही कोणत्याही कितीही मोठा आणि कितीही लहान घेतला तर ग्राफ पेपरवर अशा प्रकारचे एक ब्लॉक असतो. इथं डार्क रेषा असते, बरोबर चौकोन, हे डार्क रेषा असते. त्यातला मी एकच चौकोन घेतोय, ग्राफ पेपर मधला एक चौकोन. ह्याच्यामध्ये थोडासा मधला आहे तो थोडासा ह्या डार्क पेक्षा हा डार्क कमी असतो आणि बाकीच्या ह्या रेषा, ह्या 4 रेषा असतात उभ्या, म्हणजे 1 2 3 4 आणि एक आडवी, अशी 4 रेषा. आणि इकडे 1 2 3 आणि 4 रेषा, म्हणजे एकूण 1 2 3 4 5वी रेषा डार्क असते आणि 5वी सुद्धा डार्क असते आणि या सगळ्या साईडला डार्क असतात. त्याचबरोबर ह्या आडव्या रेषा सुद्धा अशा डार्क जराशे फेंट असतात. आणि ह्याच्यामध्ये टोटल असतात ते टोटल, ह्या टोटल मध्ये इथं 5, म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये 10 रेषा असतात. एक रेषेची किंमत म्हणजे 1 मिलीमीटर, म्हणजे आपल्या पट्टीचं माप असतं. पट्टीमध्ये 1 सेंटीमीटर असतं, म्हणजे 10 बाय 10 मिलीमीटर 1 सेंटीमीटर, म्हणजे हे 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. त्यातली प्रत्येक रेषेची किंमत 1 मिलीमीटर असते. तुम्हाला इथे समजा दिलं 1 सेंटीमीटर बरोबर 100 असं दिलं असेल, 100 ग्रॅम असं दिलं असेल, 1 सेंटीमीटर म्हणजे 100 ग्रॅम असं दिलं असेल, तर 1 सेंटीमीटर म्हणजे एवढं झालं 100 ग्रॅम. म्हणजे एक रेषा म्हणजे 10 ग्रॅमची एक रेषा, 10 10 10 टोटल 10 भाग असतात. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 100 ग्रॅम. आपण इथं 0 आणि डायरेक्ट पण 100 लिहू शकतो, म्हणजे एक रेषा म्हणजे 100 ग्रॅमची रेषा असं आपण लिहू शकतो. इथं तुम्ही 100 ग्रॅम असेल, किलो असेल, वजन असेल, काही असेल, 10 20 30 म्हणू शकता, काही म्हणू शकता. 1 सेंटीमीटर बरोबर तुम्हाला सांगितलं 1 सेंटीमीटर बरोबर 20 असं असेल तर 1 सेंटीमीटर म्हणजे ही आकड 20 आहे, इथं 0 आहे, इथं 20 आहे. मग प्रत्येक हिची बघितलं तर 2, हिची एका रेषेची किंमत 2 असते. फक्त या संख्येला त्याला फक्त तुम्ही 10 भागलं की तुम्हाला एका संख्ये जी रेषा आहे त्या एका रेषेची किंमत समजू शकते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे झालं तुमचं संख्या स्केल कसं असतं, म्हणजे
जे तुमचं ग्राफ कसा असतो आपण बघितलेलं आहे. आता ग्राफ पेपरवर आपण काय पर्यंत लिहायचं असतं तेव्हा. तर समजा ग्राफ मला काढायचा आहे, तर सगळ्यात महत्वाचं हुबी एक आणि आडवी रेष आपल्याला काढता आली पाहिजे. आणि ह्या हुबी आणि आडवी रेष ह्यालाच आपण एक्स अक्ष ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस म्हटलं जातं. म्हणजे एक अक्ष आणि वाय अक्ष इथं झिरो असतं, इकडे परत आपण घेतो ह्याला आपण एक्स डॅश आणि इथं वाय डॅश म्हणतो. कारण हे आकड जो आहे आलेख तो असा टोटल 4 भागामध्ये असतो. त्यातला आपण फक्त हा पहिला भाग आपण पाहतोय. त्याच पहिल्या भागामध्ये आपण बाकी तुम्ही 9वी ला 10वी गेला की बाकी 4 लाईनी 11वी गेले तर तुम्हाला ह्या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता फक्त आपण बघतोय हा इथला एकच भाग प्लस आणि मायनसचा. ऍक्च्युली फक्त आता एकच बघा एकच भाग त्यातला आहे. आता ह्याच्यामध्ये मला तुम्हाला सब डिवायडेड बार ग्राफ्स काढायचा आहे. तर सब डिवायडेड बार्स किती आहेत समजा तुम्हाला काही माहिती दिली असेल, समजा 2 3 4 समजा 3 गावांची माहिती दिली असेल. 3 गाव असेल तर आपण अंदाजे इथं काही टाकू शकतो. 3 गावं समजा कुठली 3 गाव होते त्यात पुरुष आणि स्त्रियांचे पुरुष आणि स्त्रियांचं प्रमाण दिलं असेल. पुरुष ह्या 3 गावामध्ये पुरुष एवढ्या स्त्रिया एवढ्यात, पुरुष एवढ्या स्त्रिया एवढ्यात, पुरुष एवढ्या स्त्रिया आहेत. पण इम्पॉर्टंट सगळं तुम्हाला टोटल मानणं गरजेचं असते. टोटल किती हे इम्पॉर्टंट टोटल मध्ये तुम्हाला इथं टोटल द्यावं लागते. समजा इथं ए गाव आहे, बी गाव आहे आणि सी गाव आहे. अंतर ठराविक ठेवा. त्यानंतर इथं ग्राफ ही ग्राफ म्हणजे मुलं स्त्री आणि पुरुषांचा एकूण माळा एकूण समजा असेल तर हे तुमचं ठरवा आपण ठरवायचं स्केल किती आहे. जर परीक्षेमध्ये पेपरमध्ये जर तुम्हाला पुढे दिलं असेल की ह्याला हे 1 सेंटीमीटर बरोबर 100 माना, 1 सेंटीमीटर 200 पुरुष माना किंवा 1 बरोबर लोकसंख्येमध्ये 100 लोक माना, असं काय असेल तर आपण इथं मानायचं 1 सेंटीमीटर 100 म्हणजे आपण डायरेक्ट 100 इथं आपण 200 इकडे आपण 300 आणि इकडे 400 500 असं लिहू शकतो. म्हणजे खेडेगाव असेल तर इथं आपण म्हटलं की ए मध्ये टोटल लोकसंख्या किती आहे तर 500 आहेत. आपण 500 लिहिलं. 500 वर असा ग्राफ काढला, ठराविक अंतरावर काढला आणि त्यातलं समजा 200 स्त्रिया असतील. समजा मी ह्याला स्त्री म्हटलं, त्याला फिमेल म्हटलं आणि ह्याला मेल म्हटलं. आता फिमेल म्हणजे 200 फिमेल आहेत, म्हणजे फिमेल आपण ह्याला आडवं रेषा म्हणजे हे फिमेल 200 आहेत. मग उरलेले 300 ऑटोमॅटिक मेल होतात. समजा सी मध्ये फक्त 300 जेंट्स टोटल लोकसंख्या आहे, तर 300 त्यातल्या 100 स्त्रिया असतील तर 100 म्हणजे इथं आलं 100 स्त्रिया केल्या, राहिलेल्या 200 पुरुष ठेवतात. समजा इथं 400 लोकसंख्या आहे, ह्या गावात 400 लोकसंख्या आहे, त्यातलं समजा 300 जे लेडीज आहेत 100 जेंट्स आहेत, असं आपण लिहू शकतो. म्हणजे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही इथं काय केलं त्याच्यावर डिपेंड ही काय आहे तो टोटल आपल्याला काढता आलं पाहिजे. तर बघूया आपण ह्यातलेच काही प्रश्न जे आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. लिहून या सगळे भाग कसा काढायचा. ड्रॉ अ सब डिवाइडेड ग्राफ. टाउन आहे, इथं आहे इथला कोड धनोडी आणि करमाट. इथं आहे मेल, इथं आहे फिमेल आणि इथं टोटल. इथं आहेत 180 मेल, इथं आहेत 120, इथं आहेत 80, इथं आहेत 40, इथं आहेत 100, इथं आहेत 60. हे मेल सगळे लेबर आहेत. लेबर्स कामगार आहेत. किती किती कामगार आहेत ते गावात दिलेत. ह्याच्यावर आपल्याला काढायचं आहे सब डिवाइडेड बार ग्राफ्स. आता सब डिवाइडेड बार ग्राफ करताना सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये टोटलला माहित असणं अत्यावश्यक आहे. आता ह्याची टोटल करा. हे टोटल आहे 0, इथं आलं 8 2 10 0 चाले 300, म्हणजे या गावामध्ये 300 आहेत. ह्या गावामध्ये बघितलं तर 0 8 4 12 120 आहेत. त्या बघितलं तर 160 आहेत. आता आपल्याला स्केल आपण ठरवायचं किती द्यायचं. आता इथं आपल्याला की स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेऊ आपण 100 घेऊ शकतो. आपण ठरवू किती घ्यायचं. समजा आपल्याला आलेख चांगला मोठा असेल तर आपण कमी घेऊ शकतो, कमी आपल्या ह्याच्यावर राहील. आता इथं जागा कमी म्हणून 100 घेतलं तरी 30 स्टेप मध्ये होणार. समजा 50 घेतलं तरी चालू शकतं.
किंवा 40 घेतलं तर चालतं. समजा मी 1 सेंटीमीटर 40 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, 40 लेबर, 14 लेबर्स, 1 सेंटीमीटर 14 लेबर्स. आता हे आहे, ह्याला जर म्हणलं मी फिमेल आणि ह्याला म्हणलं मेल. आता इथं फिमेल आणि मेल, फिमेल आणि मेल, फिमेल आणि मेल. आता इथं स्केल हे द्यायचं लिहायचं असतं आलेखावर. आता मी कच्चं काढतोय. 0 इथं x, इथं y, 40 म्हणलं तर 1, 4 4 4 इथं 12, 4 4 16, 4 5 20, 4 24, 4 28, 4 8 32, 4 9 36. बघा इथे गेलं 40, 80, 120, 160, 4 4 16, 4 16 ते 200, इथं आलं 240, इथं आलं 300, 280, इथं 320. आता इथं म्हटलं, आता हे इथं गाव आहे, ह्या गावाचं नाव घ्या इतलापूर. त्याच्यामध्ये टोटल 300, 300 म्हणजे इथं 80, तर 300 आसपास असणार इथं. त्याच्यामध्ये इथं ड्रॉप केला मी 300चा, हा आहे 300चा. त्यामध्ये मेल किती आहेत? 120, 120 म्हणजे 120 मेल आहेत, 180 मेल आहेत. 180 200 म्हणजे ते 180, 180 मेल म्हणजे हे 180 मेल आहेत. हे रेषा म्हणजे मेलच्या. इथं आहेत 120 म्हणजे टोटल 120 म्हणजे हे 120 आहे टोटल इथं. या गावाचं नाव आहे धनोडी. त्याच्यामध्ये 80 नुसतं आहेत, तर 80 मेल्स आहेत. नंतर 3 क्रमांक बाद, तिथं किती आहे? 160, 160 म्हणजे इथं आलं. त्याच्यामध्ये फक्त 100 आहेत, म्हणजे 80 ने वरचं इकडे 100, हे 100. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे जर आपल्याला बऱ्यापैकी आलं तर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सहज सुटू शकतात. हे सगळ्यात महत्वाचे नियम आणि अशा प्रकारचे प्रश्न सुटू शकतात. लिहून घ्या. आलेख कागद असणं अत्यावश्यक आहे. आलेख कागदावर बऱ्यापैकी लिहा. आलेखावर तुम्हाला प्रत्येक रेषेची किंमत कळू शकते. आता इथं जर 1 सेंटीमीटर परत 40 असेल तर 1 सेंटीमीटर एक रेषामध्ये 4 आलं, त्यात लेवर. एक रेष म्हणजे 4 लेवरांची एक रेष, एक रेष म्हणजे 4 लेबर. ह्याच्यावर असं असेल की 1 सेंटीमीटर 40 लेबर घेतल्या तर एक रेष म्हणजे 40 लेबर, 4 लेबर. त्याप्रमाणे आपण रेषा बरोबर काढायच्या. 300 वर म्हणजे 300 मध्ये 300 किती कमी करायला पाहिजे, 4 5 20 म्हणजे किती खाली 5 रेषा कमी, बरोबर. असं या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. व्यवस्थित समजावून घ्या की जेणेकरून आपला सहज अशा प्रकारचे प्रश्न सुटले पाहिजेत. झालं. ओके, हे झालं असेल असं गृहीत धरतो. आणि आपण पुढं एक ग्राफ दिलाय, त्या ग्राफचं वाचन करून त्याच्यावरचे काही प्रश्न सुद्धा बघूया.
पहिल्यांदा ग्राफ समजावून घेऊ, त्यानंतर आपण प्रश्न लिहित लिहित त्याचं उत्तर शोधत जाऊ. सर्वांनी ग्राफ लिहा. तुमचा प्रॅक्टिस सेट क्रमांक 11.2 आहे. प्रॅक्टिस सेट 11.2. Observe the following graph and answer the questions. आपला ग्राफ बघायचा आहे. ग्राफ करून आपल्याला त्याचे आन्सरचे क्वेश्चन्स बघायचे आहेत. बघा, पहिल्यांदा ग्राफ मी काढतोय. आहे 200, 400, 600, 800, 1000. इथं आहे सविता. आहे सरोजा. सरोज. नंतर वर्षा. पुढे आहे मेघा. पुढे आहे वैशाली. इथं स्केल सगळ्यात महत्वाचं. हे वाचलं की कळत नाही, काय काय कळत नाही. इथं स्केल वगैरे कळते सगळं. स्केल ऑन y axis, 1 सेंटीमीटर इक्वल टू 200 रुपये. हे जे रेखाटत आहे ते सेविंग इन एप्रिल. आणि हे ब्लँक आहे, हे आहे सेविंग इन मार्च. हे लिहून घ्या. इथं आहेत सगळे वुमन आहेत. आणि इकडं आहे सेविंग इन रुपीज. लिहा पटकन. असा ग्राफ हे तुमच्या प्रॅक्टिस सेट क्रमांक 11.2 मध्ये आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. ग्राफ काढून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की आपण कुठं कुठं रेषा परफेक्ट मारल्यात. तुमच्या ऑब्झर्वेशनसाठी मी सांगतो तुम्हाला. हे बरोबर 1000 वर आहे, हे 800 वर आहे, हे 700 वर आहे, हे 400 वर, हे परत 400 वर आहे, हे 500 वर आहे, हे बरोबर 200 वर आहे, हे परत आहे ते 700 वर आहे, हे
800 वर आहे. आता मला ऑब्झर्वेशन करायला परफेक्ट होऊन जाईल म्हणून मी आता रेषा म्हटलं. ऍक्च्युली ते रेषा परीक्षेमध्ये दिल्या असतात तेव्हा रेषा नसतात. तुमची स्केल घ्यायचं त्या स्केलवरून आपण बरोबर सरळ समांतर रेषा ठेवायची एक्स अक्षला आणि आपण पुढे पुढे वर गेले की आपल्याला किती 800 वर आहे का 400 हे दिसतं लगेच ऑब्झर्वेशन केल्यानंतर. थोडं आपण ब्लॅक बोर्डवर आहे त्यामुळे तिरकी जास्त रेषा होऊ शकते, परंतु तसं होऊ नये म्हणून आपण हे रेषा मारलेल्या आहेत. या पुढचा प्रश्न, त्यातला प्रश्न क्रमांक 1 आहे तो लिहून घ्या. State the type of the graph. पहिला प्रश्न आहे स्टेट द टाइप ऑफ द ग्राफ. कुठल्या प्रकारचा ग्राफ आहे हे आपल्याला सांगायचं आहे. सरळ सरळ आहे, माहित आहे कुठल्या प्रकारचा ग्राफ आहे तो. सब डिवाइडेड बार ग्राफ. तर ओके, सर्वांना माहित आहे तर आपण सब डिवाइडेड बार ग्राफ हा पॉइंट बरोबर आलोय. त्याचा आन्सर आहे सब डिवाइडेड बार ग्राफ. हे त्याचं आन्सर आहे. ओके, प्रश्न पुढचा बघा. प्रश्न पुढचा 2 नंबरचा. हाऊ मच is the saving of Vaishali in the month of April? How much the saving of Vaishali in the month of April? बघा टोटल किती वुमन आहेत, टोटल 5 आहेत. सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली. शेवटची आहे ती वैशाली. आता एप्रिलला किती सेव्हिंग केलं असा अर्थ आहे. आता एप्रिलला आपण ब्लॉक लिहून आडव्या रेषा आहेत. आता फक्त वैशालीचा ग्राफ बघा. वैशालीच्या बार मध्ये जे आडव्या रेषा आहेत त्या एप्रिल म्हणायचे आहेत आणि ब्लँक आहेत ते मार्च म्हणायचे आहे. याचा अर्थ आडव्या रेषा आहेत ते एप्रिलचे आहेत, म्हणजे 600 रुपये तिनं एप्रिल महिन्यात सेव्हिंग केलेलं आहे. म्हणून त्याचं उत्तर आहे 600. त्याचं उत्तर आहे 600. असेल का ₹600. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा. हाऊ मच is the total of saving of Saroj in the months March and April? सरोजने मार्च आणि एप्रिल महिन्यात किती सेवन केलं असा अर्थ आहे. आता सरोज जे आहे ती 2 नंबरची जो ग्राफ आहे तो सरोजचा आहे. मंथ मार्च आणि एप्रिल. मार्च मध्ये ब्लँक आहे आणि एप्रिल मध्ये आडवी रेषा आहेत. दोघांचं मिळून किती सेव्हिंग होते तर सरोजचं सेव्हिंग हे ₹800 होतात. बघा हे सरोजचं सेव्हिंग आहे. हे आहे इथं पण 400 आहे. हे ब्लँक आहे जे रेषामध्ये एप्रिल मध्ये आहे आणि मार्च मध्ये हे ब्लँक आहे. म्हणजे मार्च मध्ये एप्रिल
एप्रिलमध्ये 400 आणि मार्चमध्ये 400, एकूण 800 रुपये सेव्हिंग आहे. याचं उत्तर आहे रुपये 800 रुपये. तिनं 800 रुपये सेव्हिंग केलेलं आहे. प्रश्न पुढचा बघूया, 4 नंबरचा क्वेश्चन. हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग? हाऊ मच more is the total saving of Savita than the total savings of Megha? How much more total saving Savita and Megha? तर सविता आणि मेघा बघा, सविता आहे ती पहिल्या नंबरला आहे, मेघा आहे ती 4 नंबरला आहे. आता मेघाचं टोटल सेव्हिंग जे आहे ते आहे 500 रुपये. 400 आणि 700 बरोबर मध्ये 500 रुपये. आणि सविताचं आहे ते 1000 रुपये. कितीनं जास्त आहे, किती जास्त सेव्हिंग केलेलं आहे? हाऊ मच मोर, तर हाऊ मच मोर, तर किती, हाऊ मच मोर इज टोटल सेव्हिंग ऑफ सविता दॅन द टोटल सेव्हिंग ऑफ मेघा. म्हणजे सविताचं मेघापेक्षा किती सेव्हिंग जास्त आहे? मेघाचं सेव्हिंग आहे ते 500 रुपये आहे आणि सविताचं सेव्हिंग आहे ते 1000 रुपये आहे. सॉरी, तर कितीने जास्त आहे याचा डिफरन्स किती आहे? तर मोठ्यातनं जे सेव्हिंग, जास्त सेव्हिंग मध्ये लहान सेव्हिंग वजा करा. जास्त सेव्हिंग आहे ते 1000 रुपये आहे आणि स्मॉल सेव्हिंग आहे ते 500 रुपये आहे. 500तनं 1000 वजा करा, तुम्हाला उत्तर येईल 500 रुपये. तर ह्याचं उत्तर आहे 500 रुपये. उत्तर 500 रुपये. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 5वा. whose savings in the month of April is the least? कुणाचं सेव्हिंग एप्रिल महिन्यामध्ये सर्वात कमी आहे, हा त्याचा अर्थ आहे. हा प्रश्न मी तर वर कोपऱ्यात लिहितोय. पाच नंबरचा क्वेश्चन आहे हा. whose savings in the month of April is the least? सर्वात कमी एप्रिल मध्ये. आता बघा, एप्रिल म्हणजे हा ब्लॉक आहे, ऑर्गनायझेशन. सर्वात जास्त आहे ते समान आहे दोघींचं, ह्याचा ह्याच्या दोघींचं समान आहे, 600 रुपये भरतात. सरोजचं आहे ते, सरोज आणि वर्षाचं दोघींचं समान 400 आहेत. फक्त मेघाज जीव आहे ती फक्त महिन्याला 200 रुपये भरते. म्हणजे मेघा आहे, मेघा तिचं मंथली जे एप्रिल महिन्यातलं जे कमी सेव्हिंग आहे ते मेघाच आहे. मेघाज म्हणजे मेघा या मुलीनं किंवा या स्त्रीनं कमी सेव्हिंग केलं आहे एप्रिल महिन्यामध्ये. म्हणजे विद्यार्थी अशा प्रकारचे आपण सहज, फक्त इम्पॉर्टंट आपल्याला, मी स्केल पहिल्यांदा काढलं नव्हतं, ते स्केल काढल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की हे कशाचा ग्राफ आहे. तसा ग्राफ असा उभा काढला असता तर कळालं नसतं काय आहे ते, कुणाचा स्केल कसा आहे, सेव्हिंग एप्रिलचं कुठला आहे, मार्चचं कुठलं आहे, काय कळालं नसतं. म्हणून आपल्याला जेव्हा स्केल वाचतो ना, त्या स्केल वाचल्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे जे आलेख आहे
तो आलेख आपल्याला स्पष्ट होतो. मग ते आलेख एकदा स्पष्ट झाला की आपण त्याच्यावरचे जे प्रश्न असतात ते आपण सहजरित्या समजू शकतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला वाचलेलं समजलं पाहिजे. त्यासाठी वाचन, पाठांतर असणं अत्यावश्यक आहे, शब्द पाठांतर आवश्यक आहे आणि वारंवार वाचल्यानंतर ते पूर्णपणे समजून घेणं अत्यावश्यक आहे. त्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न पूर्णपणे समजतील, त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.